आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांत स्पेशल बिना पाकाचे झटपट होणारे लाडू कसे बनवायचे हेच बघणार आहोत। त्यासाठी मी इथे 500 ग्रॅम तीळ घेतलेत। तीळ आपल्याला पॉलिश न केलेलेच घ्यायचे आहेत, कारण बिना पॉलिशचे तीळ चवीला चांगले लागत नाहीत। हे तीळ खायला खूप छान लागतात। हे तीळ आधी आपल्याला निवडून घ्यायचे जर खडे असतील तर। मी 1 वाटी शेंगदाणे पण घेतलेत। तीळ आणि शेंगदाणे आपल्याला लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत। तीळ छान तळतळतात भाजल्यानंतर। बघा छान लाल झाली आहे तीळ। त्यानंतर लगेचच आपण शेंगदाणे पण भाजून घेऊया। शेंगदाणे पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। कंटिन्युअसली चम्मच देत राहायचे, म्हणजे सर्व बाजूने शेंगदाणे होतात आणि टरफल लगेच निघून येतात। इथे आपले तीळ भाजून झालेत। आता आपण शेंगदाण्याची टरफला काढून घेऊया। अशा पद्धतीने टरफल काढले तर जास्त टरफलचा राडा पण होत नाही आणि पटकन टरफल निघून येतात। हे बघा इथे मी सर्व शेंगदाण्याची टरफल काढून घेतली आहेत। इथे मी 500 ग्रॅम तीळ, 1 वाटी शेंगदाणे आणि 500 ग्रॅम गूळ घेतला आहे। गूळ आपल्याला अशा पद्धतीने फोडून घ्यायचा आहे आणि गूळ असा चिकट पाहिजे, त्यानंतर लाडू पटकन जुळतात। तीळ आता आपण थोडे जाडसर मिक्सर करून घेऊया। हे बघा तीळ इथे मी जाडसर मिक्सर करून घेतलेत। त्यानंतर शेंगदाणे पण आपल्याला लगेचच जाडसर मिक्सर करून घ्यायचे आहेत, कारण शेंगदाणे आणि तीळ आपल्याला परत एकदा मिक्सर करायचे आहेत। आता आपण गूळ तिळामध्ये टाकू आणि दोन्ही पण हाताने छान मिक्स करून घेऊ। शेंगदाणा कूट पण त्याच्यामध्ये टाकू आणि दोन्ही पण हाताने छान गूळ मिक्स करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने गूळ मिक्स करून घेतलं आहे। आता आपण हे मिक्स केलेला गूळ आणि शेंगदाणे तीळ हे आपण परत एकदा मिक्सर करून घेऊया। यामुळे काय होतं, गुळाचे खडे पण राहत नाही आणि गूळ तिळामध्ये छान प्रमाणे मिक्स होऊन जातो। हे बघा इथे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेतले आणि मिक्सर करून घेतले। आता आपण लाडू जोडून घेऊया। अशामुळे लाडू आपले पटकन जुळतात आणि एकदम मऊ लाडू होतात। मी व्हिडिओमध्ये जे प्रमाण दाखवले त्याप्रमाणे जर लाडू बनवली तर लाडू जास्त फिक्की पण होत नाही आणि जास्त गोड पण होत नाहीत। अशा पद्धतीने लाडू तुम्ही पण एकदा नक्की बनवा या संक्रांतीला। व्हिडिओ कसा वाटल्यास कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा लाडू खूप छान मऊसूत झाली आहेत। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।